जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किरण रिजिजूंनी अनाऊन्स केली त्याबद्दल खरं तर आमची इच्छा होती इंडिया अलायन्सची की ते परतच घ्यावं, पण परत नाही घेतल्यामुळे शेवटी एक लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. त्यामुळे हे जेपीसीला हे बिल घेतलेलं आहे, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार त्याच्यात आम्ही सहभागी राहणार आहोत. आजपर्यंत ज्या जेपीसी झाल्या त्या प्रत्येक जेपीसीमध्ये आमच्या पक्षाची नेहमी सकारात्मकच भूमिका राहिली आहे, कारण का शेवटी एका लोकशाहीमध्ये चर्चा होऊन काही बदल होऊन काही चांगली धोरणं येत असतील जी देशाच्या आपल्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी योग्य असतील, त्याच्यात आमची नेहमीच सहकार्याची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील. नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला तो कोणी चोर आहे आणि ते ड्रग मनीच आहे किंवा ते काहीतरी चुकीचंच देशात करतील अशा चष्म्यातून का बघावं. अनेक वर्ष आपल्याला FCRAचा अनुभव हा चांगला आलेला आहे ना, आणि अतिशय चांगला म्हणजे गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक NGOज, म्हणजे हे मी बोललं नाही पाहिजे खरं, अनेक ठिकाणी जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी सरकार पोचलं नाही पण एखादा NGO पोचलेला आहे असंही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकार आणि या NGOजनी एकत्र मिळून, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखादा कलेक्टर किंवा एखादा CEO जिल्हा परिषद यांनी जर ठरवलं आणि त्या NGOनी एकत्र काम करायचं ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आणि माझा सरकारी यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे. मी तुम्हाला उदाहरण देते की पोलिओ, तुम्ही आज इथे सगळे जे युवक आणि युवती बसलेले आहेत, कॅमेरामन आणि रिपोर्टर्स, तुमच्या वर्गात एकही तुमच्या पिढीमध्ये पोलिओ हा तुम्ही पाहिलाही नसेल. याचं कारण असं, तुमच्या आधीच्या पिढीने गेले 20, 25, 30 वर्ष या पोलिओ भारतातून हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सरकारने प्रचंड उत्तम आणि यशस्वी कार्यक्रम केले. अनेक सरकार आहेत त्याच्यात, प्रत्येक सरकारने ते केलेलं आहे आणि म्हणून आपण पोलिओ हद्दपार करू शकलो. आता 2 बूंद, जेव्हा अमिताभ बच्चनजी 2 बूंद म्हणतात तेव्हा कोणी त्याला विक्ट्री समजत नाही. ते 2 बूंद पोलिओचे ड्रॉप्स म्हणून बच्चा या देशात माहिती आहे त्यांना. त्यामुळे हा एक मोठा उपक्रम यशस्वीपणे सरकार आणि NGOजच्या मदतीने झाला ना, असेच काही उपक्रम आपण सगळे मिळून करू शकतो. पण ही जी FCRAची भूमिका आहे की हा NGOज म्हणजे काहीतरी चुकीचंच देशद्रोहाचं काम करतात, हा अप्रोच अतिशय अयोग्य आहे. आणि ह्या बाबतीत आम्ही ताकदीने ह्याच्याबद्दल NGOजच्या बाजूने एखादं चुकीचं काम करत असेल तर जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण तो NGO काहीतरी चांगलं काम करतोय आणि त्याला जर तुम्ही खोट्या केसेस आणि देशद्रोही त्याला म्हणणार असाल ते आम्हाला मान्य नाही. खरी शिवसेना कुणाची या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 5वा दिवस होता कालचा, पुन्हा मंगळवारपासून सुनावणी होते. या संदर्भात 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षाचा आणि नावाची जी याचिका होती त्याचं पुढे काय झालं, आणि दुसरं सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की आमदारांना अपात्र ठरवलं असतं शिंदेच्या तर बहुमत हे ठाकरेंच्या बाजूने लागलं असतं. मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळा पक्ष स्थापन करायचा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे
त्यांच्याचकडे पक्ष राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवार साहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंत करणारी म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला. नाही, मग तुमच्या केसचं पुढे काय झालेलं आहे? आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे, त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी त्या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है. या पद्धतीनं आता ही केस लढवली जाती आहे. शिवसेनेनं मात्र वेळ मिळतो आहे, त्यांच्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तारीख पे तारीख मिळत आहे, तर याच्या मागे काही राजकारण वाटतंय का तुम्हाला की शिवसेनेचा निकाल साधण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो आहे अंतिम निर्णयापर्यंत नेण्याच्या, पण राष्ट्रवादीला मात्र राखून ठेवलं जातं? नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन, आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाहीये. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान, हा देश संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. राष्ट्रवादीचं पुढे काय? राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार. आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाहीये, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य होऊन कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. यातून दोन अर्थ निघतात. एक तर मग विलिनीकरण पुन्हा किंवा मग तुम्ही एनडीए सोबत जाणार म्हणून कोर्टातलं एक प्रकार. नाही, एनडीएचा काय संबंध मला सांगा. हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कोणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूनी आहे. तर लिगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर तर ती फक्त एका माणसाची आहे, ज्याचं नाव शरद पवार. त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ऍज अ प्रेसिडेंट. त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे. माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे. कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल आणि उद्या फक्त पक्ष नाही संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते. ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही, संविधानाने चालेल. उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना. त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं. भारतातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची गणना होते. मात्र 2 दिवसापूर्वीच गडचिरोलीच्या एका आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू होतो. कसं बघता एकंदरीत या प्रकारात? नाही, मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपवून आले. 2 महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो. एक तर चाकण MIDCचा एक
अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय. आणि दुसरा विषय अतिशय महत्वाचा म्हणजे आश्रमशाळेंचा रिव्ह्यू. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे. माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा. त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी. स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टराला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या एक महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा. आणि आम्ही पण सर हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही. ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांना